मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, पण तेव्हा भारताला कोणताच राष्ट्रपती नव्हता. 1947ला ब्रिटिशांचा राजा किंग जॉर्ज हा हेड ऑफ द स्टेट होता. राजाच्या वतीने भारताचं कामकाज सांभाळण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे व्हाईसरॉय म्हणून आले. दुसरीकडे मोहम्मद अली जिन्ना यांनी पाकिस्तान बनवण्याची मागणी केलेली होती, पण काँग्रेस पार्टिशनसाठी काही तयार नव्हती. त्यामुळे मोहम्मद अली जिन्ना यांनी डायरेक्ट ऍक्शन घेण्याचं ठरवलं. बिहार, कोलकाता आणि पंजाबमध्ये हिंसक दंग्याची सुरुवात झाली आणि या दंग्यामुळे लाखो लोक मारले गेले होते. हे बघून लॉर्ड माउंटबॅटन यांना कळाले की आता जर का आपण यांना स्वातंत्र्य दिनामध्ये विलंब केला तर इथं सिव्हिल वॉर स्टार्ट होईल. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला पार्टिशनसाठी मनवलं आणि या पार्टिशन मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले. या दोन्ही देशांना माउंटबॅटन यांनी डॉमिनियन स्टेटस दिलं. म्हणजे हे दोन्ही देश स्वतंत्र तर असतील, पण त्यांचं संविधान तयार होईपर्यंत ब्रिटिश काउंटच्या अंडर त्यांना काम करावे लागेल. 26 जानेवारी 1950ला हे संविधान पूर्ण भारतावरती लागू होतं आणि यामुळे डॉमिनियन स्टेटस ठेवण्यात येतं. म्हणजे भारताला पूर्णपणे ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य भेटलं होतं आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणजेच हेड ऑफ द स्टेट बनतात.